नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, फाग पंचमीचा पहिला आजचा दिवस, पहिली होळी। मंडळी, कोकणातला शिमगा म्हणजे अध्यात्म, विज्ञान, चमत्कार, परंपरा, संस्कृती यांचा मिलाप। मंडळी, आज आहे पहिली होळी आणि नक्कीच संपूर्ण कोकणातल्या चाकरमान्यांच्या मनात आहे ना, नक्कीच ढोलाचे आवाज आणि पालखी नाचवण्याचे म्हणतात ना, तो नाद घुमू लागला असेल, एवढं मात्र खरं। तर मंडळी, आज मी तुम्हाला आमच्या होळीवरती घेऊन जाणार आहे आणि आमच्या गावची, आमच्या वाडीची पहिली होळी तुम्हाला दाखवणार आहे। सो आम्ही शीत वगैरे आणतो किंवा काय पद्धत आहे पुणे आमच्या इकडे ती देखील तुम्हाला दाखवतो। पहिलं तर आपल्या कोकण संस्कृती परिवारातील सगळ्याच सदस्यांना फाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। होळी रे होळी, शिमग्याची पोळी। चला मंडळी, आता आपण आहे ना आमच्या होळीच्या शेतात येऊन पोचलो आहे। इकडे बघा, सगळंच आपले ग्रामस्थ मंडळी आहे ना होळीसाठी कौलांचे भारे, म्हणजे जे आपण शेतीसाठी कौल वगैरे तोडतो त्याचे भारे वगैरे आणून टाकतात। ओरंड म्हणजे गवताच्या ओरंडी असतात तर त्या देखील टाकतात। आणि बाकी शीत वगैरे जे आणलं जातं ते आपण रानातून आणणार आहोत, ते देखील कसं आपण आणतो ते देखील तुम्हाला सांगू। आता हळूहळू होळीच्या चोंड्यात किंवा होळीच्या शेतामध्ये गावकरी मंडळी गोळा होतील। हे बघा, आमचे बाबांता त्या येऊन थांबलेत। हो, आले काय गावकर? सगळे गावकरी आलेत नाही, अजून येत आहेत हळूहळू येत आहेत। गावकरी येत आहेत, आता आले तर शेताला जायचं आहे, शेत आणायचं, दोन आणायचे। गावकरी मानकरी सगळे हजेरी येतील तेव्हाच। काय केलं पण नाही, तो पट्ट तर रामुकडं आहे, आणली नाही वाढायला आपल्या माऱ्यासाठी। चला मंडळी, हळूहळू आता होळीवरती गावगावकरी जमा व्हायला लागलेत, गोळा व्हायला लागलेत। थोड्याच वेळात होळीची सुरुवात होईल किंवा मग शीत आणायला वगैरे जाऊ, ते देखील तुम्हाला दाखवू। त्या अगोदर थोडंसं इकडे ग्रामस्थ मंडळी बसलेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आमच्या वाडीची किंवा आमच्या गावातल्या पहिल्या होळीची परंपरा काय आहे। त्याच्यासोबत आमचे रामचंद्र मामा आहेत। मामा, काय परंपरा आहे हो आमच्या गावातल्या होळीची? गावातल्या होळीची परंपरा म्हणजे शिमगा उत्सव हा कोकणात सगळ्यात मोठा होतोच, पण आमच्या गावाची प्रथा म्हणजे आज पहिली होळी। आज पहिली होळी, शीत आणणार सगळे ग्रामस्थ, वाडीतील सर्व लोक येणार, शीत आणायला जाणार, शीत आणणार, नंतर होळी लावणार आणि आजपासून होळीपर्यंत आम्ही शिमगा उत्सव साजरा करणार। सर्व मुंबईकर आता हळूहळू गावाला यायला सुरुवात होणार। बरोबर, येणाऱ्यांची उत्सुकता वाढली। मला वाटतं 80-90च्या दशकात तिसऱ्या होळीलाच सगळे चाकरमाने यायचे, म्हणजे खेळे बाहेर पडायचे तेव्हा। आता थोडं काय नोकरीमुळे मागे पुढे होतात। बरोबर, आता तिसऱ्या होळीला आमचे खेळे म्हणजे नमन बाहेर पडणार। 4 दिवस गावात परत येत नाही नमन। बरोबर, 2-3 गावामध्ये नमन फिरत राहणार, फिरते खेळ त्याला बोलतात। बरोबर, आणि मग नंतर बैठकीचा खेळ म्हणून एक आमचे वाडी प्रमुख आहेत, त्यांच्या तिथं होतो। बरोबर, दुसऱ्या दिवशी मोठा होम झाला की परत मग गावाचा होम होणार शिमगा। आमच्या शिमग्याची मोठी प्रथा आहे। आता सगळी मंडळी सगळी होळीवर यायला सुरुवात झाली आहे। रात्री 8 वाजेपर्यंत सगळे खेळणार, आट्यापाट्या खेळणार आणि होळी उत्सव मोठ्या दिमागात साजरा करणार। मंडळी, आता थोड्याच वेळात ढोल वाजायला सुरुवात होणार आहे। पण ढोल बघा, आमच्या इकडे ना अजून देखील पारंपरिक ढोल आहेत, लाकडाचे ढोल आहेत आणि त्यांना वाजवणारे देखील कसबी लागतात आणि त्यांच्या जे काही तयारी लागते ते देखील जोरात करावी लागते। त्याला मजबूत माणूस लागतो आणि उचलून घ्यायला तर म्हणतात ना, तुम्ही नवख्या माणसाचं कामच नाही। चला मंडळी, होळी तयार करण्यासाठी आहे ना थोडासा खड्डा करावा लागतो शीत उभा करण्यासाठी। त्याच्यामुळे इकडे आहे ना थोडंसं खोदून घेतलं जातं।
हे बघा सावकाश रे. चला मंडळी, आता आहे ना सगळेच आम्ही तरुण मंडळी शीत आणायला जातो. चला शीत आणायला जातोय आपण. एवढी सगळी तरुण मंडळी आहे. पहिल्या होळीला तशी मंडळी फार कमी असते. आता तरुण मुलांचा उत्साह बघा, लहान मुलांचा उत्साह बघा. सगळी गँगच्या गँग आहे. हे नाचवणार ना तुम्ही? हे नाचवणार ना? हा बघूया काय नाचवतात, कसं नाचवतात. चला शीत कुठे जवळ आहे ना ते शोधलं जात आहे. आता ढोल घेऊन वाजत नाचत गाजत फाग घालत आपण ते शीत नाचवत आणणार आहोत. चला मंडळी, हे बघा आता जाणकार गावातले ग्रामस्थ मंडळी आहेत ना, ते शीत बघणार किती उंच आहे काय आहे. आता हे शेवरीचं झाड आहे, याला शीत म्हणतात. चला मंडळी, शीत तोडायचं आहे ना नियोजन चाललंय. आता शीतावरती बघा पानं पण नाही आहेत आणि फुलं पण नाही आहेत. तर असंच झाड निवडलं जातं गावकऱ्यांकडून आणि मग शीत तोडलं जातात. या वर्षीचं शीत तसं मोठंच आहे बघा. फांद्या बघा किती मोठ्या आहेत. चला मंडळी, आणलेलं शीत आता थोडं वेळात उभं करतात ग्रामस्थ मंडळी. चला मंडळी, पहिली मोठी होळी आपण आणलेली आहे, शीत आणलेलं आहे. आता थोड्याच वेळात त्यांना सगळे हे जे भारे आपण मगाशी दाखवले ती त्यानेच होळी पटापट तयार केली जाईल. आणि त्याच्यानंतर एक छोटी होळी तयार केली जाते, त्याला कोकड होळी म्हणतात. मंडळी मोठे शीत आणून झाले, आता लहान कोकड होळी जी आहे त्याचं शीत आणलं जात आहे. तर पोरं एकदम मस्तपैकी उत्साहाने हे करतात.
हे डायरेक्ट उभं करा. चला मंडळी, दोन्ही शीत आणून झाले आहेत, शेवरीची झाडं आणून झाली आहेत. आता आहे ना लहान मुलांनी मस्तपैकी थोडासा उत्साहाने आणलाय. सगळे ग्रामस्थ मंडळी थोडेसे गाईड करतात लहान मुलांना, कारण ही पुढची पिढी, यांना पण काही परंपरेतल्या छोट्या मोठ्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत आत्तापासूनच. तेच संस्कार मोठ्या माणसांकडून गावाकडच्या लहान मुलांकडे केले जातात. चला आता जे भारे वगैरे आहेत ना ते उभे केले जातील. आता आहे ना हे सगळं कवल वगैरे किंवा भारे वगैरे लावण्यात येतील ना, त्याला पूर्णपणे बांधणी केली जाते. तर ते बिलसे, बांबूचे मानगा प्रकारातला बांबू असतो त्याचे बिलसे केले जातात आणि त्यानेच पूर्ण त्याला बांधलं जातं. हे बघा, तुम्हाला बिलसे म्हटलं ना, तर हे मानग्याचे बिलसे ना. हा, एक दोर म्हणून वापरला जातो आणि होळीला बांधायला. किती असं लांब तुम्ही हे करता? लांबे असेल, रशी नाही बांधित. बरोबर, हेच लागतात गोष्टी. मंडळी, या होळीला ना पूर्ण आग घालण्याची जी काही पद्धत असते ना, म्हणजे होळीला पेटवण्यात येतं, तर त्याच्यासाठी एक मस्तपैकी असं बांबूला बांधून गवत असं बांधलं जातं. त्याला चूड म्हणतात आणि त्यांचा मान आमचे हे जे मामा आहेत त्यांचा असतो. ते होळीच्या वाटले म्हणजे गोल पूर्ण फिरून नंतर काहीतरी फेऱ्या असतात. किती फेऱ्या असतात तो? 5 फेऱ्या मारल्याच्या नंतर मग ते पूर्ण होळीला आग घालतात. तर मंडळी, एका बाजूला सगळे ग्रामस्थ मंडळी होळी बांधण्याचा आणि वाजवण्यात दंग आहेत, तर इकडे मुलं आहेत ना खेळण्यामध्ये दंग आहेत. आम्ही देखील याच ठिकाणी लहानपणी आट्यापाट्या खेळायचो, पण आता कशी मुलं आहे ना फार कमी, म्हणजे कमी गावाला आहेत, त्याच्यामुळे जेवढी आहेत तेवढी ही मुलं खेळतात. ती पडली बघा. अच्छा, पकडापकडी खेळतात. विष की अमृत काय असं काहीतरी खेळ आहे. काय खेळताय? पकडापकडी, विष का अमृत? अरे वा. आट्यापाट्या नाही खेळत? कधी खेळणार आट्यापाट्या? मोठ्या होळीला? बरं. मंडळी, आज चंद्राची कोर पण आली आहे बघा, किती छान सुंदर आकाशात दिसली म्हणून तुम्हाला दाखवली. आणि इकडे हे अशा होळीच्या माळावर असं काहीसं वातावरण झालंय बघा. थोडंसं संध्याकाळचे बरोबर 6:30 पावणे 7 नक्कीच वाजले असतील. आणि चंद्राची कोर बघा किती सुंदर दिसते.